विभागामध्ये मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे होऊन बोगस सगळ्यांना परमिट दिले गेले आहेत। या संदर्भात आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आपण सर्वांचं स्वागत। उदाहरण सांगायचं असेल की एखादा परमिट इकडचा स्थानिक लोकांना पाहिजे तर त्याचा पुरावा पाहिजे, तो इकडचा रहिवासी पाहिजे, डॉमिसाइल पाहिजे। आता या उद्देशाने मीरा भाईंदरने अख्ख्या महाराष्ट्राने देशभरामध्ये रोहिंग्या मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात आले। आता आम्ही ज्यावेळी माहिती घेतली तर उदाहरण सांगायचं असेल की आम्ही सॅम्पल म्हणून 20 कार्ड त्यांच्याकडनं माहिती घेतली। त्या 20 मध्ये 16 हे रोहिंग्या मुस्लिम आहे, ज्यांनी सगळे पाहिजे तसे बनावटी कागदपत्र केले। उदाहरण सांगायचं असेल, हा अडाणीचं लाईट बिल आहे, ह्याचा नंबर आहे 15339650। हा नाव आहे आर्केड डेव्हलपर्स। पण एका व्यक्तीने काय केलं, त्याच लाईट बिलला कॉपी पेस्ट केलं असगर अली, आणि तोच हा नंबर आहे 15395008। म्हणजे अशा बिलाला वारंवार स्कॅनिंग करून नावं चेंज करायची आणि मीरा भाईंदरमधनं परमिट घेतलेले आहे। आता ह्या एकदा तो झाला परमिट की त्या आधारे त्यांनी आधार कार्डही चेंज केलं। म्हणजे पहिला आधार कार्ड नव्हतं, आधार कार्ड घेऊन तो आधार कार्डही चेंज केलं। अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात झालं। हा झाला लाईट बिल। आता उदाहरण रेशन कार्ड। आता रेशन कार्डचा नंबर बघा 10025564। हाई 10025564, हाई 10025564 रेशन कार्ड नंबर। आता एक कोणाचा आहे, सफदार अली। दुसरा कोणाचा आहे, अफजल खान। तिसरा कोणाचा आहे, मोहम्मद राजा। म्हणजे एकच रेशन कार्ड हे असं झेरॉक्स काढायची, त्याचं नाव आतमध्ये बदलायची आणि अशाद्वारे सगळे हे परमिट घेतलेले आहेत। आता उदाहरण महानगरपालिकेचे दाखले, बर्थ सर्टिफिकेट। आता महापालिकेचा बर्थ सर्टिफिकेट नंबर 3097, हाय 3097, हाय 3097, सगळे 3097। आता नावं कोणाकोणाची आहे, नबी शान, मुकेश सिंग, नयाज मनियार, मोहम्मद जुनेद। आता हे अशा प्रकारचा अजून दुसरे रेशन कार्ड एक्झाम्पल। आता हाय बघा 34673, 34673, सॉरी 723, 346723, 346723, 346723, 346723। शमशुद्दीन, अब्बास, मेहरुजुल इस्लाम, मुस्ताक खान, शादाब, फिरोज, अदाला शमशुद्दीन। म्हणजे आपण सर्वांनी बघितलं, हे पेपर मी आपल्याला देतोय। एकाच कोणातरी रेशन कार्ड घ्यायचं, त्याची झेरॉक्स काढायची, आतमध्ये आपली नावं लिहायची आणि परमिट घ्यायचं। महानगरपालिकेचा कोणातरी जन्म दाखला घ्यायचं, नावं डिलीट करायची, कम्प्युटरमध्ये जाऊन आपलं नाव टाकायचं, त्याच्यावर परमिट। लाईट बिल घ्यायचं। हे काय अशा प्रकारे अनेक घोटाळे या परिवहन विभागामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या RTO ऑफिसमध्ये झाले। आता ज्यावेळी घेतलं त्यावेळी ओरिजिनल बघत नाही का, एखादा चूक होऊ शकते, 2 होऊ शकते, 3 होऊ शकते। हे आम्ही ठराविक काढल्या, कारण आम्हाला सगळे काही माहिती नाही ना कुठले कुठले नंबर झाले। आम्हाला जे समजलं आम्ही काढले। अशा अनेक ठिकाणी त्यानंतर सेम प्रकारचं काम बोरिवलीमध्ये होतोय, तो बोरिवलीला करतो, नंतर इकडे येऊन ॲड्रेस ट्रान्सफर करतो। म्हणजे असा हा एक मोठा परिवहन विभागाचा नाकाखाली असं कामकाज होत आहे, ज्यांनी कधी आमच्यावर आरोप केलेले की आम्ही भ्रष्टाचार काढू, काढलं तर नाही पण निघाला।
आता उदाहरण सगळं याच्यात की हा भ्रष्टाचाराशिवाय काम झाला असेल का, आणि ही परमिट हे मधल्या काळात शासनाने बंद केलं होतं, परत सुरुवात केली. आपण हे बघितलं तर यामध्ये 90% हे रोहिंग्या मुस्लिमनी हे अशा प्रकारचं केलं आहे. आता त्यानंतर झाल्यानंतर आधार कार्ड चेंज करा, मग टॅक्स लावा, हे सगळं करा. केवळ परमिटच नाही तर इकडचं रहिवास प्रूफ सुद्धा करतोय. म्हणजे हा विषय खाली इथपर्यंत नाही की खाली परमिट काढलाय, त्या आधारे इतर सुद्धा ह्या नुकसानदायक गोष्ट होत आहेत. हे वारंवार भारतीय जनता पक्ष यामध्ये अग्रेसन भूमिका घेतली, आताही आम्ही घेतोय. आणि ह्या मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना अधिवेशनाच्या काळात मी तक्रार दिली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक साहेब मला भेटलेले, मी त्यांना मंत्रालयात सांगितलं साहेब काय चाललंय जरा बघा. ते बोले मेहता साहेब मला पत्र द्या, मी करतो त्या अँगलनी. अशा मोठ्या प्रमाणात आमचं म्हणणं आहे की कमीत कमी जे ह्या 1-2 वर्षामध्ये जे काही RTO मीरा भाईंदरला झाल्यानंतर त्यावेळेपासून पूर्ण चौकशी झालं पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. कारण RTOची जबाबदारी नाही का, एक फाईल तुम्ही चूक झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली, हे काही समजत नाही का, हे रोजची मॅन्युप्रॅक्टिस चालू आहे. तर आता आपण बघूया की याच्यामध्ये कोण कोण दोषी आढळतो आणि कोण कोण ह्याची जबाबदारी घेतो. उदाहरण सांगायचं असेल तर मला सांगायचं आहे, ज्या लोकांनी कधी आमच्यावर आरोप केलं आणि आमच्यावर नजर ठेवण्याची गोष्ट करतात, त्यांनी आपल्या घरावर नजर ठेवली पाहिजे की त्यांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. बाहेरची चिंता नका करू, आम्ही आहोत सक्षम. परंतु हे आपण कुठेतरी लक्ष घेतलं पाहिजे की आपल्या नाकाखाली आपल्याच विधानसभा क्षेत्रात अशा प्रकारची घटना होते. एखादा महाराष्ट्रात कोणाकडे समजलं म्हणजे त्या RTO ऑफिसरला एवढी भीती सुद्धा नाही आहे. हे आमचं आजचं आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणायचं होतं. आणि हा मुद्दा आम्ही आमचे निलेश फफाले या आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ह्यांनी खूप मेहनत घेतली आणि ह्यांचं पूर्ण विश्वास आहे की साहेब अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये पण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मीरा भाईंदरला आणि बोरीवलीला या 3 भागात, कारण की यांच्याकडे अनेक पुरावे, त्यांना अजून पुरावे पाहिजे तर आम्हाला 1 दिवस तो RTO ऑफिस द्या, आम्ही ताबा घेऊ आणि तुम्हाला 100 पुरावे देऊन टाकू. नाहीतर ह्याच्यावर कडक कारवाई, ह्यांना शिक्षा. एक माणूस हिंमत कशी करतो, लाईट बिल ठीक आहे प्रायव्हेट, महानगरपालिकाचं बर्थ सर्टिफिकेट छापतो आणि दुसऱ्या बाजूला रेस्टिंगचं कार्ड पण छापतो घरी बसून. म्हणजे ह्यावर हा खरं गंभीर अपराध आहे आणि या पुराव्याच्या माध्यमातून भविष्यात हे धोकादायक राहणार आहे, असं आमचं आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला निर्देशात आणून द्यायचं होतं आणि जनतेपर्यंत हे पोहोचवायचं होतं कि भ्रष्टाचार कहाँ पर है देख लो आँख खोल के, यहाँ हुआ क्या ढूंढते हो, घर में ही आपके भ्रष्टाचार है. धन्यवाद.